आता आपला एक्सरसाइज 6.1 चा पुढचा पार्ट बघा. नेक्स्ट पेजवर पेज नंबर 146 काढा. तिथं तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रल्स असं लिहिलेलं आहे आणि 7-8 प्रॉपर्टीज तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. 8 एक प्रॉपर्टीज आहेत. खरं तर या सगळ्या प्रॉपर्टीजना प्रूफ असतात आणि मग त्याच्या रिलेटेड भरपूर प्रॉब्लेम असतात. तुमच्याकडे सिलेबसमध्ये फार कमी दिसतात प्रॉब्लेम. उलट चांगला येते पण त्यांना सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला कधी क्लिअर होत नाहीत. सगळ्या तुमच्याकडनं वापरल्या जात नाहीत. कदाचित जमल्यास मी तुम्हाला काय करेन, जेव्हा मी हाच पार्ट सायन्स फॅकल्टीच्या लोकांना शिकवत जाईन ना, तेव्हा मी तुम्हाला ते त्यांचे प्रॉब्लेम्स पण तुम्हाला त्याचे व्हिडिओ बघायला देईन किंवा टाकेन. शक्य झालं तर त्यांच्याकडचे प्रॉब्लेम बघा, कारण त्याच्यात व्हरायटी भरपूर असते आणि त्या प्रॉपर्टीज कशा वापरायच्या ते त्यांच्याकडे चांगलं कळतं. तुमच्या इथं फारसं कळेल असं मला वाटत नाही, कारण तुमच्याकडे एक्सरसाइजमध्ये बघितलं तर सगळे म्हणून 8च क्वेश्चन आहेत. फक्त 8 क्वेश्चन आहेत आणि त्यातल्या ठराविकच प्रॉपर्टीज तुम्हाला लागणार आहे. एका दृष्टीने ते बरं पडेल, एका दृष्टीने ते बरं आहे, पण सगळ्या प्रॉपर्टीज काही तुमच्याकडनं वापरल्या जातील असं मला वाटत नाही. बघा फर्स्ट प्रॉपर्टी बघा, त्यात काय लिहिलं त्याचं फक्त मिनिंग सांगत जातो मी तुम्हाला. इंटिग्रल a to a fx dx त्याचा आन्सर 0 असतो. म्हणजे अपर लिमिट आणि लोअर लिमिट जेव्हा सेम असेल ना, अपर लिमिट आणि लोअर लिमिट जेव्हा सेम असेल तेव्हा त्या इंटिग्रेशनचा आन्सर डायरेक्ट 0. कारण अपर लिमिट मध्ये तोच नंबर रिप्लेस होणार, मायनस लोअर लिमिट मध्ये तोच रिप्लेस होणार आहे. आणि इंटिग्रेशन तर कुठल्या तर फंक्शनचं ते सेम काय असेल ते राहणार, त्यातच अपर लिमिट त्यातच लोअर लिमिट, म्हणून त्याचा आन्सर काय असतं 0. सेकंड हे तुम्हाला आधीमध्ये लागेल कदाचित. बघा इंटिग्रल a to b fx dx इक्वल्स मायनस साइन कॉमन काढायचं आणि लिमिट्स बदलायचे, b to a करायचे, b to a आणि फंक्शन तेच ठेवायचं fx dx. फक्त मायनस साइन द्यायचं आणि लिमिट्स बदलायचे, अपर आणि लोअर लिमिट बदलायचे. हे तुम्हाला आधीमध्ये एखाद्या वेळेस लागू शकतो. थर्ड इंटिग्रल a to b fx dx इक्वल्स इंटिग्रल a to b f of t dt. f of t dt म्हणजे चेंज ऑफ व्हेरिएबल जर चेंज केलं, 100 टी आणलं तर त्याच्यात काहीही इंटिग्रेशन मध्ये फरक पडत नाही, असं त्या प्रॉपर्टी मध्ये म्हणायचं. नेक्स्ट ही चौथी, ही तर तुम्हाला बहुतेक मला नाही वाटत कधी लागेल. इंटिग्रल a to b fx dx इक्वल्स a आणि b च्या मधला तुम्हाला हवा तो नंबर घ्यायचा. इंटिग्रल a to c fx dx प्लस इंटिग्रल c to b fx dx. a to c आणि त्याला c ला काय c to b म्हणजे मूळचे हे आपण आणि एकदा लोअर मध्ये कॅन्सल होऊन जातं आणि a to b तुमचं मूळचे आहे तसे शिल्लक राहतात. म्हणजे आता समजा प्रॉब्लेम असा असेल, इंटिग्रल 1 to 10 x square dx असेल, तर तुम्ही इंटिग्रल 1 पासून बघा 1 to 10 च्या मधला तुम्हाला हवा तो नंबर सिलेक्ट करा जो पाहिजे. समजा 5 घेतला तर 1 to 5 आणि 5 to 10. आता एक काम करा, तुम्ही हे सोडवून बघा, त्याचा आन्सर एवढा आहे. तुम्ही वाटलं तर नंबर लहान करायचं, 10 च्या ऐवजी समजा 5 करा, 1 to 2 आणि 2 to 5 असे स्प्लिट करून बघा आणि तुम्हाला आन्सर त्याचं याचा आन्सर आणि याचं ऍडिशन सेम बघायला मिळते की नाही कन्फर्म करा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. प्रॉपर्टी 5 इंटिग्रल a to b fx dx कधीतरी लागेल तुम्हाला ही प्रॉपर्टी. इंटिग्रल a to b fx dx इक्वल्स इंटिग्रल a to b तसंच लिहायचं, x च्या जागी a plus b minus x लिहायचं. f of फंक्शन तर as it is a plus b minus x dx, a plus b minus x dx. ही एक प्रॉपर्टी आधीमध्ये आपल्याला वापरावी लागते. नेक्स्ट 6वी प्रॉपर्टी वर, ही तर फार वेळ लागणार तुम्हाला. प्रॉपर्टी नंबर 6 ही सगळ्यात जास्तीत जास्त वेळ लागणारी हीच प्रॉपर्टी. 6 नंबरची इंटिग्रल a 0 to a असेल. इंटिग्रल 0 to a fx dx इक्वल्स इंटिग्रल 0 to a f of a x च्या जागी a minus x लिहायचं, a minus x dx. x च्या जागी काय तर a minus x dx. ही प्रॉपर्टी तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स लागणारी आहे. 7th प्रॉपर्टी बघा, विचारच करू नका, कधीही लागणार नाही तुम्हाला. इंटिग्रल 0 to twice a fx dx इक्वल्स इंटिग्रल 0 to a fx dx
म्हणजे त्याचं हाफ पार्ट प्लस इंटिग्रल a टू ट्वाइस a प्लस इंटिग्रल इंटिग्रल 0 टू a लिमिट इंटिग्रल 0 टू a f ऑफ x च्या जागी ट्वाइस a मायनस x च्या जागी ट्वाइस a मायनस x dx असं स्प्लिट करून ही प्रॉपर्टी वापरता येते. आणि शेवटची प्रॉपर्टी इंटिग्रल मायनस a टू प्लस a एफ एक्स डीएक्स इंटिग्रल मायनस a टू प्लस a हे ओळखायचं कोण काय माहिती काय, हे दोघं नंबर सेम असतात, फक्त एक मायनस एक प्लस असतं. इंटिग्रल मायनस a टू प्लस a एफ एक्स डीएक्स इज इक्वल टू ट्वाइस इंटिग्रल 0 टू a एफ एक्स डीएक्स इफ एफ एक्स इज इव्हन फंक्शन. ते इव्हन आणि ऑड काय असतं मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम सोडवताना. आणि ह्याचाच आन्सर 0 इफ एफ एक्स इज ऑड फंक्शन. एफ एक्स इज ऑड फंक्शन. या सगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या वहीमध्ये नुसत्या आहेत अशा लिहून ठेवा. ऍक्च्युली ते वापरणं वगैरे तसं खूप सोपं असतं, पहिल्यांदा तुम्हाला अवघड वाटेल, पण ते वापरायला वगैरे तसं काही फार अवघड नसतं. ठराविकच प्रॉब्लेम आहेत तुम्हाला, तेच आपण पुन्हा पुन्हा पाहायचं. ठीक आहे, आता आपण एक्सरसाइज कडे बघायला घेऊ. ओके, फर्स्ट क्वेश्चन बघा. इंटिग्रल -9 टू +9 x क्यूब अपॉन 4 - x स्क्वेअर dx. पहिल्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला आता ते इव्हन आणि ऑड फंक्शनच्या प्रॉपर्टीज तुम्हाला इथे आले. काय असतं सांगतो तुम्हाला बघा. एखादं गिव्हन फंक्शन जर f(x) असेल f(x) आणि जर त्या फंक्शन मध्ये तुम्ही x च्या जागी -x रिप्लेस केले आणि जर तुमचं f ऑफ -x चा आन्सर जर -fx आलं तर त्या फंक्शनला ऑड फंक्शन म्हणतात. आणि जर f ऑफ -x म्हणजे x च्या जागी -x रिप्लेस करा, त्याचा आन्सर जर +fx आलं तर त्या फंक्शनला म्हणतात इव्हन फंक्शन असं म्हणतात. त्या फंक्शनला काय म्हणतात? इव्हन फंक्शन. आणि मग प्रॉपर्टी नंबर 8 कडे बघा. इंटिग्रल -a टू +a. हे बघा, हे -a टू +a ओळखायचं कसं बघा. -9 टू +9, -1 टू +1, -12 टू +12. असं जर मायनस फक्त साइन मध्ये फरक असेल आणि नंबर सेम असतील तर पहिलं काय चेक करायचं की ते फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे. जर ऑड असेल तर इंटिग्रेशनचा आन्सर 0 असतं. इव्हन असेल तर ट्वाइस इंटिग्रल 0 टू a एफ एक्स dx चे त्याचा आन्सर असतं. आणि मग ते परत तुम्हाला पुढे सोडवावं लागतं. आपण आता चेक करूया हे फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे का. बघा, लेट एफ एक्स इक्वल्स x क्यूब अपॉन 4 - x चा स्क्वेअर. पुट x इक्वल्स -x, we get f of -x is equal to x च्या जागी -x चा क्यूब 4 - x चा स्क्वेअर. निगेटिव्ह चा क्यूब निगेटिव्ह -x क्यूब. 4 ॲज इट इज, मायनस साइन ॲज इट इज. मायनस मायनस प्लस होत नाही कारण निगेटिव्ह एक्स आधी स्क्वेअर करायचा आपल्याला, तो +x स्क्वेअर आहे आणि मग मायनस साइन आहे तसं राहील. फक्त हे साइन मायनस आहे ना, पुढे लिहितो. बाकी आहे तसं x क्यूब अपॉन 4 - x स्क्वेअर आहे. आता हे तुमचं f(x) आहे का बघा. मायनस साइन ॲज इट इज आणि हे f(x) आहे. म्हणजे f ऑफ -x चा आन्सर काय आहे सांगा, -fx आला. f ऑफ -x चा आन्सर -fx असेल तर ते फंक्शन काय असतं सांगा, ऑड फंक्शन आहे. therefore fx is an odd function. fx is an odd function. आणि ऑड फंक्शन असेल तर डायरेक्ट त्याचा आन्सर i इक्वल्स 0 देईल. therefore i इक्वल्स 0. आणि आपल्याला खेळण्यासाठी पेन्सिल न लिहा. प्रॉपर्टी 8 नंबरची प्रॉपर्टी बघा. ऑड फंक्शन असेल तर आन्सर 0 आणि इव्हन फंक्शन असेल तर आन्सर ट्वाइस इंटिग्रल 0 टू a एफ एक्स dx. हे अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स आहेत. ओके, सेकंड क्वेश्चन बघा. I इक्वल्स इंटिग्रल 0 टू a x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट a - x रेज टू 3/2. तुमच्याकडे प्रॉपर्टी नंबर 6 बघा. इंटिग्रल 0 टू a एफ एक्स dx इक्वल्स इंटिग्रल 0 टू a f ऑफ x च्या जागी a - x रिप्लेस करायचं असं मी तुम्हाला सांगितलं. आणि फंक्शन जे असेल ते ॲज इट इज, म्हणजे स्क्वेअर असेल, क्यूब असेल
आता इथं स्क्वेअर आहे रेस टू 3/2 आहे, हे त्याचं फंक्शन झालं. आता ही प्रॉपर्टी त्यात कशी वापरायची बघा. आय इक्वल्स इंटिग्रल 0 टू ए एक्सच्या जागी ए मायनस एक्स, बघा नीट, एक्सच्या जागी ए मायनस एक्स याचा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए मायनस परत एक्सच्या जागी ए मायनस एक्स आणि रेस टू किती आहे सांगा 3/2 dx आणि समोर हे त्याला रिझन द्यायचं. आय इक्वल्स इंटिग्रल 0 टू ए मायनस एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता हे बघा ब्रॅकेट मध्ये ए मायनस ए प्लस एक्स साइन आत गेले रेस टू 3/2 dx. आय इक्वल्स इंटिग्रल 0 टू ए, आता हा ब्रॅकेट स्क्वेअर मी करणार आहे, ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए एक्स प्लस एक्स स्क्वेअर, ए कॅन्सल झाले इंटू एक्स रेस टू 3/2 dx. आता याला ब्रॅकेट ओपन करा या 3/2 बट इंडायसेस जमले पाहिजे. आय इक्वल्स इंटिग्रल 0 टू ए स्क्वेअर इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस ट्वाइस ए, हे एक्स इंटू एक्स रेस टू 3/2 म्हणजे एक्स रेस टू 5/2. इथे एक्स रेस टू 1 आहेत ना, 1 प्लस 3/2 करायचे, 1 प्लस 3/2 म्हणजे किती येतात 5/2 प्लस एक्स रेस टू हे 2 आहेत, 2 प्लस 3/2 म्हणजे 7/2 dx. नेक्स्ट स्टेप मध्ये इंटिग्रेशन घ्यायला सुरू करा. बघा आय इक्वल्स ए स्क्वेअर हा कोइफिशियंट आहे, एक्स रेस टू 3/2 चे इंटिग्रेशन एक्स रेस टू 5/2 अपॉन 5/2 मायनस ट्वाइस ए हा कोइफिशियंट आहे, एक्स रेस टू 5/2 चे वरती एक वाढवायचं आणि वाढवलेलं खाली घ्यायचं, एक्स रेस टू 7/2 अपॉन 7/2 प्लस एक्स रेस टू 9/2 अपॉन 9/2 आणि आपले लिमिट्स आहेत ते 0 टू a आहेत. काय लिमिट्स आहेत सांगा आपले 0 टू a. पहिल्यांदा अपर लिमिट रिप्लेस करून घेतले. आय इक्वल्स बघा ए स्क्वेअर इंटू एक्स च्या जागी ए रेस टू 5/2 अपॉन 5/2 मायनस ट्वाइस ए एक्स च्या जागी ए रेस टू 7/2 अपॉन 7/2 प्लस ए रेस टू 9/2 अपॉन 9/2. अपर लिमिट झालं मायनस लोअर लिमिट, हे बघा एक्स ला 0 एक्स ला 0 एक्स ला सगळे 0 झाले, तो एकदा 0 लिहिते. नेक्स्ट आय इक्वल्स सांगा मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन ऑफ पॉवर्स, ए रेस टू हे झाले 9/2 अपॉन 5/2 मायनस ट्वाइस ए रेस टू हे 1 आहे यांची ऍडिशन 9/2 अपॉन 7/2 प्लस ए रेस टू 9/2 अपॉन 9/2. सगळ्यातून ए रेस टू 9/2 कॉमन काढणे, ए रेस टू 9/2 सगळ्यातून कॉमन काढणे, 1 अपॉन 5/2 मायनस 2 अपॉन 7/2 प्लस 1 अपॉन 9/2. सगळ्यातून काय काढले आपण ए रेस टू 9/2 कॉमन काढले. आता पुढची स्टेप a raised to 9/2 as it is. हे न्यूमरेटर मध्ये जाऊन 2/5 येते, 2/5 मायनस हे 2 वर जाऊन 4/7 झाले, 4/7 हे 2 वर गेले 2/9 झाले. a raised to 9/2 as it is. आता सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 7 5 is 35 9 झाले, 35 9 9 5 is 45 9 3 is 27 plus 4 31 315 झालं कॉमन डिनॉमिनेटर. आता याला 5 आहेत, हे दोघं नाही आहेत याच्यात, म्हणजे या तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे ना, हे डिनॉमिनेटर 5 आहे, 7 आणि 9 नाही आहे, पण 9 7 तर 63, त्या 63 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं. थोडक्यात या 2 ला बघा 7 into 9 दाखवायचं मायनस या 4 ला हे सोडून बाकीचं दाखवायचं.
into 5 into 9 plus 2 into 5 into 7 दाखवायचे. a raised to 9 by 2 as it is. 9 7 is 63, 2 is 126, minus 5 4 is 20, 29 is 180. 5 4 is 20, 29 is 180, plus 5 2 is 10, 70 upon 315 as it is. आता बघा मायनस 180 प्लस 70 म्हणजे मायनस 110. मायनस 110 यातून 110 गेले म्हणजे 16 उरले, म्हणजे a raised to 9 by 2 into 16 upon 315 हे तुमचं फायनल आन्सर. हे मागे पुढे झाले तरी चालतात. हे असेल आपलं फायनल आन्सर. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 3. I equals integral 1 to 3 cube root of x plus 5 upon cube root of x plus 5 plus cube root of 9 minus 6 dx. याकरता लागणारी प्रॉपर्टी आधी सांगतो. इंटिग्रल a to b fx dx, प्रॉपर्टी नंबर 5 बघा, 5 इक्वल्स इंटिग्रल a to b f of x च्या जागी a plus b minus x लिहायचे. a plus b minus x dx ही प्रॉपर्टी वापरायची. प्रॉब्लेम दिल्यानंतर त्याला इक्वेशन 1 द्यायचं. क्वेश्चन दिल्यानंतर त्याला काय द्यायचं, इक्वेशन आधी 1 द्यायचं. ठीक आहे. आता ती प्रॉपर्टी कशी वापरतोय बघा. I equals integral 1 to 3 as it is cube root of x च्या जागी म्हणजे हा जो काही पार्ट आहे त्याच्या जागी a plus b minus x लिहायचं आपल्याला. काय लिहायचं, a plus b minus x, फक्त x च्या जागी बरं, x च्या जागी. आता x च्या जागी कोण आहे सांगा, 1 plus 3 minus x आणि पुढचे प्लस 5 as it is. हे काही दिवसांनी कळत नाही बरं का, खूप सोपं आहे पण कळत नाही. अपॉन क्यूब रूट ऑफ x च्या जागी a plus b म्हणजे 1 plus 3 minus x, पुढचे 5 as it is. आणि आता इथं नेहमी चुकतात. क्यूब रूट ऑफ 9 minus x च्या जागी a plus b minus x, 1 plus 3 minus x, इथं ब्रॅकेट घालायला विसरता आणि याच्या समोर हे रिझन द्यायचं. पुढचे I equals integral 1 to 3 cube root of बघा 5 plus 3 8 plus 1 9, 9 minus 6 upon cube root of 5 plus 3 plus 1 9 minus 6 plus cube root of. आता हे आन्सर आहे आतमध्ये 4 minus 6 आहे, बरोबर आहे. हे बघा 9 minus 4 minus 6 दिसले का, म्हणजे 9 minus 4 plus 6 म्हणजे 5 plus 6 dx. याला जायचं इक्वेशन 2. याला इक्वेशन 2 म्हणायचं. आता त्यानंतर हे इक्वेशन्स 1 and 2 ऍड करायचं. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त जरा मोठा वाटतो आपल्याला. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. I plus I twice I हे मेन आहे. इंटिग्रल 1 to 3. चला पहिलं फंक्शन बघा इक्वेशन 1 मध्ये, क्यूब रूट ऑफ x plus 5 अपॉन क्यूब रूट ऑफ x plus 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 minus x प्लस चला हे वापरा क्यूब रूट ऑफ 9 minus x अपॉन क्यूब रूट ऑफ 9 minus x प्लस क्यूब रूट ऑफ x plus 5 किंवा 5 plus x काही चालतं. आता हे आणि हे डिनॉमिनेटर सेम होते का चेक करा. हे आणि हे डिनॉमिनेटर भलेही मागे पुढे असेल पण सेम आहे की नाही बघा. एक क्यूब रूट ऑफ x plus 5 इथे आहे, क्यूब रूट ऑफ 9 minus 6 इथे आहे, म्हणजे डिनॉमिनेटर थोडक्यात सेम आहे. ऍडिशन करायची. आता न्यूमरेटर ऍड करा. So twice I equals integral 1 to 3 integral 1 to 3 numerator plus numerator, ये cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x upon common denominator cube root of x plus 5
plus cube root of 9 minus x dx. Same term cancel करें, twice I equals integral 1 to 3 cancel करें 1 dx, twice I equals आता 1 से integration x limits 1 to 3, twice I equals upper limit minus lower limit 3 minus 1, twice I equals 2 divide केल्यानंतर final answer I equals 1, final answer असेल I equals 1. Now question number 5. I equals integral 1 to 2 root x upon root of 3 minus x plus root x dx. सेम प्रॉब्लेम आहे, मगाशी जो आपण ह्याच्या आधी पाहिला तोच टाईप आहे. इंटिग्रल a to b fx dx equals integral a to b f of a plus b minus x dx. I equals integral 1 to 2 root of x च्या जागी a plus b minus x खाली root of 3 minus x च्या जागी a plus b minus x root of x च्या जागी a plus b minus x. हे त्याचं रिझन आहे. I equals integral 1 to 2 square root of 3 minus x square root of x. बघा तुम्ही नीट लक्ष द्या, हे 2 plus 1 3 होणार, मायनस साइन आत गेल्यावर 3 minus 3 कॅन्सल होणार, मायनस मायनस x राहतील फक्त x. वाटलं तर सोडून बघा, root of 3 minus x dx. Equation 2. Adding equations 1 and 2. I plus I twice I integral 1 to 2 पहिल्यांदा root x upon root of 3 minus x plus root x plus the second equation root of 3 minus x upon root x plus root of 3 minus x dx. आता फक्त एवढं चेक करा की डिनॉमिनेटर सेम आहेत का बघा. हे रूट एक्स इथं आहेत, रूट ऑफ 3 मायनस एक्स इथं आहेत, मग न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर करा म्हणजे ट्वाइस I इक्वल्स इंटिग्रल 1 to 3 न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर रूट एक्स प्लस रूट ऑफ 3 माइनस एक्स अपॉन कॉमन डिनोमिनेटर है रूट एक्स प्लस रूट ऑफ 3 माइनस एक्स dx. इस साइड कैंसिल कर, ट्वाइस I इक्वल्स इंटीग्रल 1 to 3 1 dx 1 to 2 है बल्कि सॉरी लिमिट्स 1 to 2 है. Twice I equals 1 से इंटीग्रेशन x लिमिट्स 1 to 2 अपर लिमिट माइनस लोअर लिमिट 2 minus 1 twice I equals 1 डिवाइड केल्यानंतर I equals 1/2. ये तुमच्या प्रॉब्लेमचा आन्सर आहे 1/2. ओके. नेक्स्ट क्वेश्चन I equals integral 0 to 1 log of 1 upon x minus 1 dx. पहिल्यांदा मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो फंक्शन, log of क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 minus x upon x dx. याला इक्वेशन 1 दिले. आता नीट लक्षात आहे, प्रॉपर्टी ही बघा, इंटीग्रल 0 to a fx dx इक्वल्स इंटीग्रल 0 to a f of a minus x dx. ही प्रॉपर्टी वापरायची. इंटीग्रल 0 to 1 log of
1 मायनस एक्सच्या जागी a मायनस एक्स. जमत नाही बरं काय आपल्याला, प्रॅक्टिस लागते. एक्सच्या जागी a मायनस एक्स dx आणि समोर हे रिझन I इक्वल्स इंटिग्रल 0 to 1 log of ब्रॅकेट मध्ये 1 minus 1 plus x upon 1 minus x as it is dx. 1 1 cancel झाले. I equals integral 0 to 1 log of x upon 1 minus x dx. अच्छा, पुढचा स्टेप फार महत्वाचा आहे, नीट लक्षात ठेवा. I equals integral log of इंडायसेस चांगले आले तर कळेल बघा. x अपॉन 1 मायनस एक्स आहे की नाही, त्याला मी काय लिहितो बघा, 1 मायनस एक्स अपॉन एक्स रेस टू मायनस 1 dx. म्हणजे फक्त या टर्मचा रेसिप्रोकल घेतलाय मी आणि पॉवर मायनस 1 दिली. मायनस 1 पुढे आणायचे म्हणजे मायनस लॉग ऑफ 1 मायनस एक्स अपॉन एक्स dx. हे मायनस साइन जर मी बाहेर काढलं इंटिग्रेशनच्या, हे राहिलं लिमिट सगळीकडे राहिले 0 to 1 0 to 1 0 to 1. हा लॉग ऑफ 1 मायनस एक्स अपॉन एक्स dx मायनस हे सगळा प्रॉब्लेम म्हणजे तुमचा आय आहे की नाही बघा. आय हे इक्वल टू इक्वल टू इक्वल टू, इथे एलएचएस मध्ये आय आहेच आहे आणि हे तुमचं मायनस साइन इथेच आहे आणि हे आय आहे बघा. आय प्रॉब्लेम इक्वेशन 1 मध्ये बघा, फ्रॉम इक्वेशन 1 हे म्हणा लॉग ऑफ 1 मायनस एक्स अपॉन एक्स dx म्हणजे आय आहे ना. आय मायनस आय इथे आणले की ट्वाइस आय झाले इज इक्वल टू 0 आणि 2 ने डिवाइड केलं की फायनल आन्सर आय इक्वल 0. थोडा विचित्र टाइप आहे पण व्यवस्थित लक्ष द्यायचं. ओके, तर लास्ट क्वेश्चन बघा. I equals integral 0 to 1 x into bracket 1 minus x raised to 5 dx. पुन्हा ही प्रॉपर्टी बघा, इंटिग्रल 0 to a fx dx equals इंटिग्रल 0 to a f of a minus x dx. 5 किंवा 6 नंबरची प्रॉपर्टी ती इथे वापरणार. I equals इंटिग्रल 0 to 1 x च्या जागी a minus x 1 minus x च्या जागी a minus x raised to 5 dx. समोर हे रिझन फक्त मी x च्या जागी a minus x, a म्हणजे 1 आहे एवढं बघा. I equals हे 1 minus x as it is, हे साइन आत जाणार आहे 1 minus 1 plus x raised to 5 dx. इंटिग्रल 0 to 1 1 minus x into हे कॅन्सल झाले x raised to 5 dx. ब्रॅकेट ओपन करा. इंटिग्रल 0 to 1 x raised to 5 into 1 x raised to 5 minus x raised to 6 dx. आता इंटिग्रेशन घ्या. x raised to 5 से इंटिग्रेशन x raised to 6 upon 6 minus x raised to 6 से इंटिग्रेशन x raised to 7 upon 7 आणि लिमिट्स आहेत तुमचे 0 to 1. पहिल्यांदा अपर लिमिट झालं 1 raised to 6 by 6 minus 1 raised to 7 by 7 अपर लिमिट. आता लोअर लिमिट हे सगळं 0 आहे. लोअर लिमिट हे सगळं काय 0 म्हणजे राहिलं काय 1 by 6 minus 1 by 7. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 7 minus 6 upon 6 7 is 42. आन्सर फायनल 1 upon 42. फायनल आन्सर किती आलं 1 upon 42. ठीक आहे. या प्रकारे तुमचे एक्सरसाइज 6.2 देखील आता संपलेलं आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघायला. ओके.